हाय गाईज, वेलकम टू सिद्धीलया व्लॉग। तर हा व्लॉग मी खूप दिवसानंतर टाकतेय। तर आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे, तर माझ्या पप्पांचा लाकडी घरासुद्धा बिझनेस आहे आणि आम्ही त्याच्यावर खूप प्रकारचे तेल काढतो। तर आज आम्ही खोबऱ्याचं तेल काढतोय, तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही ते तेल कसं काढतो ते। तर आज आम्ही काढतोय खोबऱ्याचं तेल। ती सुरुवात होते खोबरं फोडण्यापासून। हे आम्ही खोबऱ्याचं पोतं आणलंय, हे खोबरं फोडावं लागतं आणि त्याच्यानंतर याचं तेल काढावं लागतं। त्याचे बारीक बारीक तुकडे करावे लागतात घाण्यामध्ये टाकण्यासाठी। आणि बहुतेक माझी मम्मी वाटच बघू लागली किंवा माझा पेपर संपला आणि ती मला काम लावेल, म्हणून तिने मला एवढं सगळं आम्ही दोघी जण मिळून खोबरं फोडणार आहोत। तर आम्ही एक कंप्लीट करतो। आम्ही मगाशी जे खोबरं फोडू लागलो ते आता फोडून झालंय। असं पोत्यात भरून आपण हे खाली नेणार। आणि हे हमारे घर की खाजगी वजे वाहक आता ही पोतं घेऊन चालली आहे खाली टाकण्यासाठी घाण्यामध्ये। कम ऑन गार्गी, यू कैन डू इट, कम ऑन, आप कर सकते हो। बघा याची मंद बुद्धी चप्पल भी घातली नाही। जल्दी निकल, सुबह की ट्रेन से पनवेल निकलना है, जल्दी जल्दी, कम ऑन। हाँ हाँ हाँ, एक नंबर। आम्ही आलोय खाली घाण्यावर तेल काढण्यासाठी और आप देखना चाहते, ये हमारी खाने के लिए, इन्हें लग रहा है कि इसमें कुछ है, ह्याच्यात काही नाही है, काहीच नहीं है। देख रहे हो ये लालची लोग कैसे देख रहे हैं मुझे, सॉरी प्राणी, ह्याच्यात काही नाही आहे। आम्हाला खाली जा म्हणून आई आम्हाला खाली जा म्हणून पाठवलंय आणि खूप वेळ झाला आम्ही इथे बसलोय, पण ती आणखीन काही आलेली नाहीये। आय एम वेटिंग। आई आणखीन खाली आली नाही, पण पप्पाने नाट फिट केली आहे। 2000 years later. तर स्वागत आहे खाली 20-25 मिनिटानंतर आम्हाला घंटाभर आधी खाली पाठवून। फायनली आई खाली आली आहे आणि आम्ही घाण्यामध्ये खोबरे सुद्धा टाकले आता। आणि अशा प्रकारे आमचा घाणा चालू झालाय। स्टार्टिंगला असा गाळ येतो आणि मग नंतर माहित नाही। आई सांग बरं जरा कसं येते ते। हा बोलो मम्मी बोलो। लाल काय यायला तेल, लाल पाट्याचं खोबरं असल्यामुळं स्टार्टिंग तेल लाल येतं, त्यानंतर मग तेल व्हाईट येतं, स्वच्छ येतं नंतर। अच्छा थोड्या वेळानंतर थोड्या तेल स्वच्छ येतं। स्टार्ट व्हायला लागलं। मी सांगते तुम्हाला, मी सांगते गाईज, म्हणजे लाल वाटीचं खोबरं असल्यामुळे हे स्टार्टिंगला तेल थोडं लालसर येतं आणि नंतर हे थोड्या वेळानंतर प्युअर तेल यायला सुरुवात होती। इथं हे गाळून खाली जातं आणि हे जेवढं गाळेल आम्ही ते त्याच्यामध्ये पुन्हा टाकतो। आम्ही खाली घाणा काढू लागलो आणि तेव्हा पाऊस पडला आणि उन्हात पाऊस पडला। खूप सुंदर रेनबो आलाय आमच्या घराच्या मागच्या साईडला। आता जे खोबरं टाकलंय त्याची पेंड तयार होतीये थोडी थोडी। जरा मोठ्याने बोल आई, कृपया कृपया बड़ी आवाज में बातें करें। हमारा कैमरा सॉरी फोन का साउंड अच्छा नहीं है। मोबाईल नाही खेळायला। आई तुझा आवाज रेकॉर्ड होते, कृपया व्हिडिओ चालू असताना असं ओरडणे अलाउड नाही आहे। हा काय होऊ लागलं सांगा। आता खोबऱ्याचं पूर्ण तेल काढून झालेलं आहे। हा आता ही खोबऱ्याची पेंड आता ड्राय झालेली आहे। हा 10 किलो खोबऱ्याला एवढं तेल पडलेलं आहे। अच्छा 10 किलो खोबऱ्याला एवढं तेल पडलेलं आहे आणि आता स्वच्छ तेल पण यायला सुरू झालंय थोडं थोडं। उद्योजिका मॅडम तेल काढताना आमच्या घाण्याचं मी आईला मदत करतीये। आई कर अगं बघ, एवढी मोठी मदत सर्वांनी केली पाहिजे मम्मीला। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। बघा मी किती मोठी मदत करते। आई कर, प्राऊड ऑफ माय सेल्फ। आता आमचा घाणा काढून झालेला आहे आणि ही पेंड आता आपल्याला काढून घ्यायची। सगळं पेंड आपण काढून घेणार आणि हे तेल शांत होण्यासाठी ठेवणार आहोत आपण।
ही पेंड ह्या टोपल्यामध्ये आम्ही काढून घेणार आहोत आता. बाय द वे आमच्यापाशी ही सुद्धा मशीन आहे, ही करडी काढण्यासाठी आणि ही शेंगदाणा आणि खोबरं काढण्यासाठीची आहे. अशा प्रकारे ही सगळी पेंड आपण याच्यामध्ये काढून घेणार आहोत. हे अस्त्र शस्त्र यूज करून ही पेंड असं थोडंफार चालू बंद करून ही सगळी पेंड ह्याच्यामध्ये काढून घ्यायची. ती खोबऱ्याची पेंड आपली तर आमचा गहाणा करून झालाय आणि तेल पण काढून झालंय. थोडी पेंड उरली आहे, आम्ही तीही काढून घे. तो आज का ब्लॉग बस इतना ही था. घाणा काढून झालाय आणि आम्ही आता वर आलो आहेत. सो आज के लिए बस इतना ही था. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला आमच्या लाकडी घाण्याचं तेल पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आमचा पत्ता आणि नंबर देईल, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. बाय. And one second and most important thing, don't forget to subscribe to Siddhilaya channel and stay tuned for next vlog. Bye bye.